तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळेल की अधिपती अक्षराची पहिली रात्र झाल्यानंतर ते दोघेही सकाळी बाहेर पडतात आणि आपल्या हॉलमध्ये अधिपतीचे वडील, भुवनेश्वरी, आजी, दुर्गी आणि चंची असतात. ते सगळे ते आलेले बघून खूप खुश होतात आणि आजी बोलते की सुनबाई आलात तुम्ही, बसा, चहा पाण्याचं बघते. जा तिथे कामवाल्या माणसांना चहा बनवून नाश्ता बनवून आणायला सांगतात. तेव्हा अक्षरा जरा लाजतच असते. अधिपतीसुद्धा त्यांच्यासोबतच असतात. भुवनेश्वरी बोलते की आता खऱ्या अर्थाने तुम्ही एकत्र झालात. आता तुम्ही दोघेही खऱ्या अर्थाने तुमच्या संसाराला सुरुवात करताय. ती सुरुवात जर अशी कुबड्या घेऊन झाली तर हा संसार पुढे कसा चालेल? अधिपती बोलतात की आईसाहेब तुम्हाला काय बोलायचे मला समजलं नाही. त्यावर भुवनेश्वरी बोलते की अधिपती तुम्हाला मला एक चॅलेंज द्यायचं आहे. अधिपती बोलतात की कसलं चॅलेंज आईसाहेब? अक्षरा बोलते की काय कसलं चॅलेंज सांगा मला, आम्ही काहीही करायला तयार आहोत. आम्ही कुबड्या घेऊन कधीही उभी राहणारी माणसं नाही आहोत. भुवनेश्वरी बोलते की आपल्या घराची एक रीत आहे, आपल्या सूर्यवंशाची एक रीत आहे. नव्या वधूंनी आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी नेसत्या कपड्यांनिशी कोणाचीही ओळख न दाखवता बाहेर स्वतःच्या हिमतीवर 10 दिवस जगून दाखवायचं असतं. त्यावर अधिपतीचे बाबा बोलतात की हे लोक कुठेही जाणार नाहीत. भुवनेश्वरी बोलते की आपल्या घराची सूर्यवंशी घराण्याची रीत आहे ती. अधिपतीचे बाबा बोलतात की ही कसली रीत आहे? त्यावर भुवनेश्वरी चिडून बोलते की ठेवा तुमच्या पोराच्या डोक्यावर हात आणि बोला की आपल्या घराची ही रीत नाही आहे म्हणून. तेव्हा अधिपतीचे बाबा बोलतात की रीत आहे, पण आता काय गरज आहे त्याची? आता त्यांच्या लग्नाला इतके दिवस झालेत. भुवनेश्वरी बोलते की आता तर खरं त्यांच्या लग्नाला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने आता ते लोक संसाराला चालू करतात. अक्षरा बोलते की कसलेही चॅलेंज असले तरी आम्ही स्वीकारायला तयार आहोत. आम्हाला कधीच मोह पैशाचा नाही आहे. आम्ही 10 दिवस स्वतःच्या जीवावर कोणाचीही ओळख न दाखवता आम्ही जगू शकतो. त्यावर भुवनेश्वरी बोलते की स्वतःच्या जीवावर नेसत्या कपड्यांनिशी कुठलेही दागिने नाहीत, घरातला 1 रुपयाही नाही. जे सगळं कमवायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या स्वकष्टाने जगायचं आहे. अधिपती बोलतात की आईसाहेब हे सगळं खरंच करायची गरज आहे का? भुवनेश्वरी बोलते आपल्या घराची रीत आहे धाकटे सरकार, हे आपल्याला करायलाच पाहिजे. अक्षरा बोलते की थांबा अधिपती, आपण हे करू शकतो. आपल्याला खरंच आपल्या संसाराची सुरुवात करायची असेल तर रीतीभाती पाळूनच आपण करायला हवी. अक्षरा बोलते की ठीक आहे मॅडम, मी स्वीकारलं तुमचं चॅलेंज. येत्या 10 दिवसात कुठलीही ओळख न दाखवता मी तुम्हाला स्वतःच्या कष्टावर 10 दिवस जगून दाखवू शकतो. भुवनेश्वरी बोलते मग वाट कसली पाहताय? चला सुरू करा. तुमच्या संसाराची नवीन सुरुवात आत्तापासूनच तयार झाली. असं म्हणून अक्षरा बोलते की म्हणजे मॅडम? भुवनेश्वरी बोलते म्हणजे काय? आता तुम्ही मास्तरीन बाई. हे सगळं सूर्यवंशी घरातल्याचे दागिने वगैरे सगळे एका ताटात काढून द्या आणि लागा तुमच्या नवीन संसाराला, करा सुरुवात. अक्षरा लगेच दागिने काढायला लागते. अधिपती बोलतो की आईसाहेब दागिने काढायची काय गरज आहे? आम्ही बाहेर राहतो कोणाची ओळख न दाखवता. भुवनेश्वरी बोलते असं कसं? आपल्या सूर्यवंशी घराण्याची इतक्या दिवस चाललेली पारंपरिक रीत आपल्यालाही पार पाडायलाच हवी. त्यावर अक्षदा बोलते की थांबा अधिपती, आणि अक्षरा आपल्या हातातल्या बांगड्या, गळ्यातला हार सगळा काढून एका ताटात देते आणि बोलते ठीक आहे का? तेव्हा भुवनेश्वरी म्हणते मंगळसूत्र सुद्धा काढावे लागेल. त्यावर अक्षरा बोलते की सॉरी मॅडम, मी मंगळसूत्र काढू शकत नाही. ह्याचं पावित्र्य आणि महत्त्व हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे मंगळसूत्र माझा जीव गेला तरीही मी काढून देणार नाही. भुवनेश्वरी बोलते की बघा मंगळसूत्र ठीक आहे, जशी तुमची इच्छा, राहू द्या मग मंगळसूत्र, असं बोलते. आणि अक्षरा बोलते की मॅडम अजून काय करावं लागेल? तेव्हा भुवनेश्वरी बोलते की आता काही नाही, तुम्ही ह्या ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत तुम्हाला घर सोडून घरापासून 10 दिवस तुम्हाला लांब राहावं लागेल. अक्षरा बोलते की ठीक आहे अधिपती. अधिपती बोलतात की थांबाई साहेब, मला फक्त एकदा फॅक्टरीत फोन करू द्या, मग आम्ही जायला निघतो. आणि भुवनेश्वरी म्हणते की बघा तुम्हाला पटेल असं करा. लगेच अधिपती फॅक्टरीत फोन करून सांगतो की इथून पुढे 10 दिवस मी फॅक्टरीत येणार नाही.
मला काम आहे असं बोलून तो फोन ठेवतो आणि अक्षरा बोलते की चला आपण जाऊया. आणि तिथून अक्षरा आणि अधिपती घर सोडून बाहेर 10 दिवस राहायला जातात. तुला शिकवेन चांगलाच धडा ह्या मालिकेच्या तुम्हाला अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.